55 सांगायचंय, हां हां 50 सांगायचंय. मित्रांनो, आपल्याला इथे एक घोडी सुद्धा पाहायला मिळते. किती किंमत आहे यांची? अगं बाई अगं बाई अगं बाई. हल्ली शर्यतीच्या बैलांचा भाई फुल क्रेज आहे आणि शर्यतीची बैलच आपल्याला मोस्टली आता बाजारामध्ये बघायला भेटतात. पण विषय असा आहे की नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहेत मशाला आणि मशाल यात्रेचा आज तसा बघायला गेला तर सुरुवात झालीच नाही आहे. बेसिकली बैल बाजाराची सुरुवात झाली आहे. पहिला 3 दिवस बैल बाजार चालतो, देन 3 तारखेपासून ओरिजिनल यात्रा सुरू होते आता. आणि आज बैल बाजाराचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण हे पाहणार आहोत की बैल बाजारामध्ये किती जोड्या आल्यात आणि किती लोक आहेत आणि बाकी यात्रेची काय तयारी सुरू आहे. तर चला थेट मशालात जाऊन भेटूया. दिसतील ना आपल्याला. तर पाहू शकता तुम्ही बैल जोड्या आहेत त्या चालल्या आहेत सध्या मशाच्या बाजारामध्ये. स्टील अजून आपल्याला पाहायला पण भेटतील. हल्ली शर्यतीच्या बैलांचा भाई फुल क्रेज आहे आणि शर्यतीची बैलच आपल्याला मोस्टली आता बाजारामध्ये बघायला भेटतात. पण विषय असा आहे की काही लोक बैलाला इतका जीव लावतात की त्याला बाजारामध्ये आणून विकायची पण त्यांची हिंमत होत नाही. स्टील यू कॅन सी खूप साऱ्या वर्षांपासून चालत आलेला बैल बाजार आजही तेवढाच भरतो. म्हणजे याचा अर्थ आजही जनावरांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या तेवढीच आहे. आहे की कितीला जाणार आहे ते? 55 सांगायचंय, हां हां 50 सांगायचंय. हां हां तो दिला 30,000 दिलाय, हां हां 35,000 दिलाय, त्याच्यात 30,000 सांगायचं. चकडाला झुपता का तुम्ही हो चेकडे शर्तीला? शेतीवरच मिळत. बरोबर. कुठून आले तुम्ही? आम्ही सलगावरून आलो. वडवली. तुम्ही कुठले? आम्ही चाईच आहे. चेची का? हां का तू आता आला? आता आला मी. कुठं? किती जाते काय द्यायची किंमत काय त्याची किंमत काय काय जोडीची काय किंमत आहे? 55,000 ना जोडीत द्यायचे, सिंगल नाही द्यायचे. तसं काही शर्तीचे आहेत का नांगराचे? सगळं काम करतो. दोन्ही काम करतात. कसे ऑलराऊंडर आहेत ते. 50,000 किंमत आहे. परसू किती किंमत आहे? 2 लाख घेऊन जा. 2 लाख. हे मारीला दादा काय किंमत आहे? 2 लाखाला घेऊन जा. 2 लाख काय लय होतात काही त्याच्यावरती कमी काय सिरियस घेतला असताना EMI होऊ शकतो म्हणतो. तर काय आयफोन आहे का भाई? म्हशीची यात्रा बोलला म्हणजे तुम्हाला डॉबरा म्हशी, तुम्हाला बैल गाई काय पाहिजे ते भेटल. एकदा तर डुकरा पण निकाला आलती. बोल जुन्नरवरून आले सगळे तुमचेच आहे? काय जोडी द्यायची काय सिंगल? असेल तसं पाहू शकतो मित्रांनो. एक पाहिजे असेल तर एक देऊ, 2 पाहिजे असेल तर 2 देऊ. शर्तीचे पण आहेत का? आहेत ना. याची काय किंमत आहे? याची सांगायला 42,000 आहे. ह्याची 42 आहे, याची 35,000. ह्याची 35 आहे. याची किंमत काय सांगायची? सांगायची. एक लॉट उडे पाहू शकता मित्रांनो. जुन्नरवरून आलेले दादा. जुन्नरवरून आलेत ते. दादा, आणि तुम्ही दरवर्षी येतो का कसं? नाही, दरवर्षी येतो आम्ही. यात्रेबद्दल थोडंफार काय सांगा ना. यात्रेबद्दल म्हणजे ही परंपरेची यात्रा आहे, त्याच्यामुळे मग इथं वरून माल आलेला विकला जातो. घाटावरून सर्व घाटावरून बघायला तर ठाणे जिल्ह्याची सर्वात मोठी आणि महाराष्ट्राची सर्वात मोठा बैल बाजार. हा, बैल बाजार. जसं की दुसरीकडे बाजार भरतो, मसा तर वर्षातून एकच बाजार भरतो. चला मित्रांनो, ज्यांना घ्यायचं असेल त्यांना चला धन्यवाद काका. हा, नमस्कार. रोहित दादा ब्लॉगरनी पुढाकार घेतलाय. कसं काय किती किंमत आहे काय एखादी? 25 पासून पुढेच आहेत सगळे. कुठला पण घ्या. काय सांगायची?
काही द्यायची किंमत कमी फार होईल का थोडंफार? मित्रांनो पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आले तर दादा थोडेफार कमी करा. तुम्ही कुठून आले? गेगावर जवळच दादा पाहू शकता आपल्या मुरबाड मधले. किती जाते या? दोन कितीला द्यायचे? 55,000. कमी वगैरे होईल का? बोलल्याशिवाय कमी आहे का? पाहू शकता मित्रांनो दादा बोलले कमी. शर्तीला चालतो ना? मग तुम्ही जोडायचा त्याला अजून फेरा वगैरे काय नाही. फेरा वगैरे नाही. काय आलेला असतो अर्धा ते दुसरा काय किती? दोन दातात. पेरावर काय नाही आम्ही फेरा वगैरे काय नाही. दुसरा मित्रांनो शेतीसाठी बघायला खूप भारी. कुठल्या काय होईल? मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओच्या माध्यमातून येत असाल तर नक्की काकांना भेट द्या. दादा आले कुठून तुम्ही? कुठून आले? कर्जत कर्जतवरनं. कर्जतवरून आलेले. म्हैसूरी जातीचे बैल आपल्याला इथे पाहायला मिळतात. तुम्ही आहेत का मालक? ते तिकडे मालक आहेत. नमस्कार. नमस्कार हो. काही किंमत वगैरे किती आहे काय यंत्राच्या? किंमत 65,000 रुपये सांगा. सांगायला 65,000 हो कमी वगैरे होऊ शकते ना. हां मित्रांनो फक्त व्यवहार बघा जास्त ठिकाणी. आणि याची त्याचे 30,000. त्याला फेरे वगैरे काय टाकले तर पोरा बैल आहे. हा बैलगाडी क्षेत्रासाठी चालेल. तसं हा बघा ते नांगऱ्यासाठी काय शेतीसाठी चालेल का? शेतीसाठी दोन्ही पण. दोन्ही कामं करू शकतो. तिकडे म्हणजे तुम्ही आले कुठून? जुन्नरवरनं आलेत आणि बैलाची किंमत ऑलमोस्ट 65,000 आपल्याला सांगितली आहे. मुळात ह्या ज्या आम्ही तुम्हाला किमती सांगतो या फक्त सांगायच्या किमती आहेत. बाकी तुम्ही जेव्हा इथं जागेवर येतात तेव्हा या किमती एकतर वाढतात एकतर कमी होतात, नेगोशिएट होतात. यावर्षी तसं बघायला गेलं तर पूर्ण मस्सा पॅक झाला आहे. म्हणजेच बैल बाजार खूप सारे बैल आलेत आणि दरवर्षी या लेवलला बैल असतात. बट यावर्षी म्हशी वगैरे आपल्याला कमी पाहायला मिळतात. मोस्टली आपल्याला बैलच जास्त पाहायला मिळत आहेत. जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला बैलच जास्ती करून पाहायला मिळतील. इथे आपल्याला काही दावे वगैरे पण पाहायला मिळतात बैलांसाठी. ॲज इट इज म्हणजे जसे आपण इथून बैल वगैरे घेतो तसे आपण इथं त्यांना एक नवीन कासरे, दावे, मोरख्या असो किंवा अजून काही त्यातलाच सामान ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि 35,000ला पैसे तुम्हाला विक्री झालेली. 35,000 रुपयाला विक्री झाली का? सापडले म्हणजे गिरायक नाही ते आमची जे सगळे एवढे गायचे आपापच पावती काढणार आहे तुम्हाला. मोठी दावण आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 जवळपास 9 बैल आपल्या इथे लाईनमध्ये पाहायला मिळतात. मोस्टली आपल्याला पाठीमागच्या बाजूला जेवढी काही बैलं दिसतात ती बैलं घाटावरून किंवा दूरदूरच्या लोकेशनवरून आलेली आहेत. आणि इथे विषय असा आहे की जर तुमची खरेदी कन्फर्म झाली तर तुम्हाला 250 रुपयाची पावती फाडायला लागते. आणि इकडे एक व्यवहार चालू आहे, आपण त्यांना विचारून बघूया की कसा व्यवहार झाला. का घेतले का ही जोडी? एकच घेतला मधला? कितीला घेतला? बच्चा घेतला 51,000. 51,000 रुपयाला. शेतीसाठी घेतलंय का शेतीसाठी? नांगरासाठी? नाही खेळासाठी गाड्यासाठी गाड्यासाठी. खिल्लार जातीतलं आहे. खिलार गावरान खिलार गावरान खिल्लार. तुम्ही कुठले? संभाजीनगरचे संभाजीनगरचे. छत्रपती संभाजीनगरवरून आले तेवढं छत्रपती संभाजीनगर. तुम्ही ते तिकडून येतो मी जत्रासाठी येतो बच्चे बच्चे घेण्यासाठी. हे आता तुम्ही नेऊन आकलणार स्वतः का विकणार? नाही हाकलणार पाहू शकतो तेवढं संभाजीनगर मध्ये कुठले करणार दादा? संभाजीनगरमध्ये ताड पिंपळगाव कन्नड तालुका पिंपळगाव ताड पिंपळगाव. पाहू शकतो मित्रांनो आपल्या मसाईतून डायरेक्ट संभाजीनगर तिकडे जाणार आहे. हा फुलंबरी. जुन्नरवरून आलेत. कसं काय जोडी देता का? 90,000 रुपयाला जोडी. पाहू शकतो मित्रांनो 90,000ला काही कमी पार होऊ शकते ना व्यवहार झाल्यावरती. पाहू शकतो मित्रांनो गाड्याला पालतात का? गाड्याला नाही म्हणजे घरच्यासाठी. घरच्यासाठी इंदकेसरीवाले काय मग आपले कितीला सोडणार? पाहू शकता इकडे वासरू आलेले. दादा नमस्कार. नमस्कार. काय किंमत आहे? 35,000. काय बोलतो? 35ला? हा काय शर्तीसाठी घेतलाय का? शर्तीसाठी खास. पाहू शकता मित्रांनो नाद. किती जातेत? किती जातेत? आता ते पाहू शकता चेरी एक्सप्रेस भुंगा यांची नवीन खरेदी.
आता घरची गाडी पळवणार. काय प्राईज याची? 2 लाख. काय प्राईज याची? 55,000. धावून तुमचीच आहे का सगळी? तुम्ही जोडीची विकता का सर? एकाची सांगली. जर्सी जातीतले डांगी जातीतलं आहे. हे बघायला तर नांगरासाठी का शेतीच्या कामासाठी. सगळ्यासाठी बैलगाडीसाठी सगळ्याला वापरले बैलगाडीसाठी सर्वेसाठी चालणारे कुठून आले तुम्ही? आम्ही राजूर अकोला तालुका. अकोला तालुका. खूप लांबून आलेले. पाहू शकता तुम्ही बैलांच्या सोबत इकडे आपल्याला घोडा पण पाहायला मिळाला आहे. पण आता आपण घोड्याचा पाहूया. दादा कोण आहे ते? 30,000 सांगायला. 30,000 रुपये. चकडीला आणि टांग्याला हाकललेला आहे त्यांनी. चकडीला चालू आहे आपल्याकडे. व्हिडिओ आहेत, सवारीचे व्हिडिओ आहेत सगळे. आम्ही इथे मशातलेच आहे. दादाकडे व्हिडिओ सुद्धा आहेत. तुम्हाला व्हिडिओ दाखवून पाहू शकतो, मी घेऊ शकता. दादाशी संपर्क साधा. 92 25 80 65 55. 80 65 55. 30,000 रुपये बोलतात. कमी जास्त होतील. कितीला कोयता? 200 हे 100 100 100 हे 150 150 150ला जोडी 150ला जोडी. विले 200 रुपये. खांडीसाठी. हे माचली बरोबर. मच्छी मटन वगैरे मच्छी मटन वगैरे खांडायला. हे कोयता आहे कोयते नारळचा 300 रुपये. 300 रुपये. कुराडचे किती? कुराट 200 रुपये. 200 रुपये कुराड. समोर आपल्याला पुन्हा एकदा एक घोडा पाहायला मिळाला आहे आणि 30,000. मित्रांनो ही गोडी चिकड्या सुद्धा हाकलेली. घोडी चकड्याला हाकललेली आहे. घोडा आहे का? घोडा आहे. घोडा कुठले तुम्ही? मसा काणोल. इथे एक आपल्याला आदात पाहायला मिळते. याचा मालक बाजूला आहे कुठे. का आताच आणला का? कितीला? किती याचे? 90,000 रुपये. कुठनं आले तुम्ही? बदलापूरचा. जवळचेच आपले. बारक्याचे 28, त्याची 15. मैसुरी आहे का? कसं आत्ताच आपण हा बारका पाहिला होता. तर बारक्याची किंमत दादानी 30,000 रुपये सांगितले. आधा ते आताच समोर आपलं एक डॉगेश आलाय. याची किंमत किती लावायची तुम्ही पण सांगून द्या. विकायचा काय याला बोला. 50,000 फक्त. हायब्रिड प्रजाती आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मित्रांनो, गेले अनेक वर्ष ही जत्रा अशीच भरत आली आहे आणि दरवर्षी या ठिकाणी लाखो रुपयाची करोडो रुपयांची उलाढाल होते. इवन तुम्ही आत्ता जस्ट व्हिडिओ जी पाहताय या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढा काही बाजारपेठ भरलेली दिसते, ही बाजारपेठ रेग्युलरली म्हणजे दरवर्षी अशीच भरलेली असते. फक्त कोरोना टाईममध्ये मसा वगैरे भरलेला नव्हता. बट स्टील ज्या टायमाला कोरोना पिरियड ऑफ झाला तेव्हापासून दर वर्षापर्यंत ही जी बाजारपेठ आहे ही फुल ऑन फायर राहिली. आणि ह्या वर्षी तर फुल म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे ह्या बाजारपेठेचा. आज बैल फक्त मोस्टली जमा होत आहेत. खरेदी वगैरे जास्त काही होत नाही आहेत. आणि खरेदी जरी झाल्या तर उद्या प्रॉपर खरेदी होतील. तर उद्यासुद्धा आपण एक ट्रायआउट करू शकतो इथे येण्याचा. बट या व्हिडिओला तुम्ही खरंच रिस्पॉन्स द्या. आणि म्हसा म्हणजे खामलिंगेश्वराचं ठिकाण, म्हसोबाचं ठिकाण. याच ठिकाणी फक्त बैल बाजारच नसतो तर तुम्हाला शेतीमध्ये लागणारी अवजारे, त्यानंतर घरगुती काही वापरामध्ये असणारी वस्तू, तसेच गोदड्या, चादड्या, टोपली आणि अशा काही वस्तू तुम्हाला पाहायला भेटतील ज्या नॉर्मल बाजारामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही आहे. सुरुवातीला पहिले 2 ते 3 दिवस हा बाजारपेठ खूपच महाग असतो. बट जसा जसा बाजार आपला कमी होत जातो तसं तसं या वस्तूंच्या किमतीसुद्धा कमी होत जातात. यो बघा, हो लोकेशन भाई लक्षात ठेवा. इथं गाडी चढत नाही लवकर, त्यामुळं कोणी टाकायचा प्रयत्न पण करू नका. स्विफ्टवाल्याची भाई हवा फुल झाले टाईट.
अरे मागे आला. अगं बाई अगं बाई अगं बाई. कसला घेतलाय तो कसला घेतलाय तो टायर. परत 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 परत. देखो ना देखो ना देखो ना गाईस. परत घे घे. 1 2 3. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. गेले 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 गेले. चढले चढले. ओके जिंकला भाऊ.